audio jungle. कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. मग या सभेमध्ये काही वादविवाद आरोप प्रत्यारोप झाले. यामध्ये एक विद्यमान संचालक रुपनवर म्हणून आहेत, त्यांनी विरोधक आमच्यावरती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीवरती बिनबुडाचे आरोप करतात असं एक त्यांनी वक्तव्य केलं परवा आमच्या चॅनलवर. तर तुमचं या अनुषंगानं तुमचं म्हणणं काय? नमस्ते, मी सालगुडी पाटील, राहणार सदाशिवनगर, एक शेतकरी आहे. बरेच वर्षानंतर मागील 30 तारखेला अकलूज कृषी उत्पादन बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपल्या मार्केट कमिटीनं प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि विकास सोसायटीच्या चेअरमनला पत्र दिलं की तुम्ही मार्केट कमिटीला हजर राहावं आणि तुम्हाला येत नसेल तर तुमचं प्रतिनिधी म्हणून राहावं. हाच तो बदल आहे. ज्यावेळेस पहिल्यांदाच एक विरोधी पक्षाचा नेता उत्तमरावजी जानकर हे संचालक म्हणून निवडून झाले मार्केट कमिटीत, हा पहिला बदल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिसला. मुळातच ही सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी ही मार्केट कमिटी शेतकऱ्यांसाठी स्थापन केली. अशा अनेक सहकारी संस्था आहेत, 10-12 संस्था आपल्या तालुक्यात त्यांनी स्थापन केली. त्यातल्या राहिल्यात फक्त 5 सहकारी संस्था, शंकर असेल, शिवामृत असेल, सहकार महर्षी आणि मार्केट कमिटी आणि 1-2. बाकीच्या 7 सहकारी संस्था जी सहकार महर्षीनं स्थापन केल्या शेतकऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी, ह्या मागील 20-25 वर्षात जी मिसमॅनेजमेंट आहे व व्यवस्थित वागवत नाहीत आणि भ्रष्टाचार होतो म्हणून ह्या संस्था डबघाईला आल्या आणि बंद पडल्या. मग ती अर्थ खात्याच्या असू, दुधाच्या असू, पोल्ट्री असू, पतपिढे असू, ही संस्था धंदा कुठलाच वाईट नाही. आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रात साखर धंदा, दूध धंदा, बँका अशा अनेक संस्था जिल्ह्यात आहेत, शेजारी आहेत की महाराष्ट्रात जी सहकारी संस्था अशा नफ्यात चालतात. पण मागील 20-25 वर्षात ह्या दुसऱ्या पिढी आणि तिसऱ्या पिढीनं ह्या सहकारी संस्था आपल्या स्वतःच्या मालकीच्या आहेत असं सुरुवात केली वागायची ह्या 20-25 वर्षात. आणि त्यामुळं 7-8 संस्था सहकारी संस्था बंद पडल्या. जनरल मीटिंग होत नाही, वार्षिक सभा होत नव्हत्या, परत ऑडिट रिपोर्ट करत नाहीत, अशा अनेक त्रुटी आहेत. आणि हळूहळू बंद झाल्या संस्था का ती कागदावरच राहतात. आता ह्यावेळेस मार्केट कमिटीचे नूतन संचालक माननीय उत्तमराव जानकर ह्या निमित्तानं तालुक्याला एक संधी होती की शेतकऱ्यांचं आणि त्या विषयी काय मांडायचं असेल चर्चा करण्यासाठी ती वार्षिक सर्वसाधारण सभा होती. असे अनेक 100-200 लोक त्या मार्केट कमिटीच्या वार्षिक सभेला आत होते. बाहेर बरेच जण होते आणि लोकांना अपेक्षा होती की आता जी काय प्रश्न उत्तर होईल ती सभापती, संचालक मंडळ ती उत्तर देतील आणि काय तर प्रश्नाचे उत्तर होईल आणि मार्केट कमिटी कशी मोठी होईल ही सगळ्यांचं, तालुक्याच्या सरपंचाचं, सोसायटीच्या चेअरमनचं आणि विरोधी गटाच्या नेत्यांचं पण होतं. चर्चा होणं गरजेचं आहे. सहकारी संस्था आणि पणन संस्था चर्चा बंद झाली का ती सहकारी संस्थेला कुलप लागतात. असे अनेक सोलापूर जिल्ह्यात उदाहरण आहेत ज्या सहकारी संस्था, पणन संस्था जिथं चर्चा न होता ते कुलप लागलेत आणि आज काहीच करता येत नाही. वार्षिक सर्वसाधारण सभाला वास्तविक पाहता सत्ताधारी पार्टीनं एक 10च मिनिटं सभा झाली आणि विषय मंजूर होऊन ते बाहेर पळून गेले. आणि स्वतः मोहिते पाटील कुटुंबियाच्या लोकांनी जर फ्यूज काढायचं, माईक बंद करायचा, ही दुर्दैवी बाब आहे. आणि स्वतः मोहिते पाटलांनी जी सहकार महर्षीने संस्था काढली आणि त्या हॉलमध्ये वार्षिक सभा, तुमची शेतकरी आले तुमचं ऐकायला, आणि स्वतः कुटुंबातली 2-3 त्या हॉलमधनं चला 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 बाहेर म्हणले आणि सर्व संचालकाला ही मोहिते पाटील कुटुंबाने बाहेर घेऊन गेले. वास्तविक पाहता सहकार महर्षीने ही आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी संस्था आहेत. शेतकरी सहकार महर्षीवर होते, त्यांच्याबरोबर अनेक दिग्गज नेते तालुक्यात होते, त्यांनी सहकार्य केलं. आणि कधीच ह्या विषयावर सहकार महर्षी जर आपल्याला बघत असतील, ह्यांना ती वाईट वाटलं असेल की आपली संस्थेतनं आपलंच मुलं ही शेतकऱ्यांचं ऐकत नाहीत आणि पळून जातात. आणि मुद्दे काय किरकोळ आहेत. मार्केट कमिटीचा काय व्यवहार जास्त नाही, किरकोळ व्यवहार आहेत. फक्त आपल्याला जी काय ऑडिटरनं लिहिलंय, जी काय त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आता परवा त्यांचे 1-2 संचालकांनी एक पत्रकार परिषद पण घेतली, बाईट पण दिली
काय संचालकांनी WhatsAppवर स्टेटमेंट पण दिलं मीटिंगच्या आधी आणि मीटिंगनंतर, की ह्या कलमाखाली आम्ही मीटिंग बोलवली, आम्ही निमंत्रण केलंय. विरोधकांनी गोंधळ घालायला नको होता. त्यांनी कारखाना विकलं. अहो, कुणी स्वतःचं खाजगी कारखाना कुणी विकते ती कोण घेतंय? खाजगी प्रॉपर्टी स्वतःची घेतंय, स्वतःची विकतंय. ही त्यांच्या खाजगी खाजगी प्रॉपर्टीवर संचालकांना जायची गरज नाही. आणि आपल्या नेत्यांनी किती खाजगी कारखाने विकले ही जिल्ह्याला माहीत आहे आणि महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे खाजगी प्रॉपर्टी जो संचालक निवडून दिलाय त्याचा अधिकार आहे बोलायचा. जो सभासद आहे, जो ग्रामपंचायत सरपंच आहे, सोसायटीचा चेअरमन आहे, प्रतिनिधी आहे, त्याचा अधिकार आहे बोलायचा. अधिकार बोलायचा आणि तुमचा अधिकार आहे त्याला उत्तर द्यायचं. आज जर आता तुमच्या माध्यमातून मला कळलं पत्रकारांनी आणि संचालक एक रुपनवर आणि तुमच्या सोशल मीडियावर मुलाखत दिली आणि कृषी उत्पादन बाजार समिती अकलूजनं एक परिपत्रक काढलंय, जी काय मुद्दं उत्तमराव जानकर साहेबांनी जी मांडलंय, त्याला उत्तर त्यांनी दिलं. हे जे उत्तर स रुपनवर संचालकांनी तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून दिलं, तेच उत्तर उत्तर आम्हाला त्या वार्षिक सभेत हवे होते. त्या वार्षिक सभेत ह्या रुपनवर संचालकानं दिलं असतं तरी चाललं असतं. सभापतीने दिलं असतं तरी चाललं असतं. परत प्रेस नोट घेऊन चार भिंतीच्या आत मुलाखत तुमच्यापाशी दिली. ही उत्तर जर तिथं दिलं असतं, सगळ्याला मान्य झालं असतं. त्याला प्रश्न काय अजून उत्तर आलं असतं, त्याला उत्तर तुम्ही दिलं असतं. जे काय ती झेंड्याचा विषय असू 63,000चा, गाळ्याचा विषय असू, निलाव असू किंवा इतर काय विधायक विषय असू. ह्या 5-6 विषयाला जर संचालकांनी, चेअरमननं, सभापतीनं तिथं झालं असतं तर चांगलं झालं असतं. मुद्दा एकच, की तुम्ही कायदा कानून त्या वार्षिक सभेला लावला, ठीक आहे. तुमचंच ऑडिट रिपोर्ट आहे, तुम्ही सह्या केल्या, ठीक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उत्तर द्यायचं होतं, तुम्ही देत नाही आणि परत चार भिंतीच्या माध्यमातून समोर उत्तर देत आहे. ही चुकीची गोष्ट आहे आणि कुणी विरोधी गटाचा संचालक असू किंवा सरपंच असू, त्यांचं तुमचं त्या दिवशी वर्षातनं एकच दिवस सहकार कायद्यात असू किंवा पणन कायद्यात असू, एकच दिवस आहे की तुम्हाला विचारायचा अधिकार आहे. मग त्या दिवशी जर तुम्ही उत्तर देत नसेल, ह्याला अर्थ नाही. शेजारी बारामती तालुक्यात आपण सगळ्याला माहीत आहे 30 तारखेला माळेगाव सहकारी कारखान्याची सभा झाली. ती 7 तास झाली. त्याच्याच आधी 29 तारखेला सोमेश्वरची सभा झाली. दुपारी 1 ते रात्री 10 पर्यंत सभा झाली. त्या 10-10 तास, 8-8 तास सभा चालतात. प्रत्येक सभासद विचारतो. म्हणून ते साखर कारखान्याला दर महाराष्ट्रात 1 आणि 2 नंबरचा दर देतात. आपल्या अवस्था काय झाली इथं, कुठली असू द्या, मार्केट कमिटी असो किंवा साखर कारखान्याची सभा असतो. आता ह्याच विषयावर मी तुम्हाला सांगायचं आहे, की कायदा कलम ह्यांनी लावला. ह्या कलमाखाली आपण सरपंच आणि चेअरमनला बोलू. मग तीच कायदा जर ह्या शंकरच्या आणि सहकार महर्षीच्या वार्षिक सभेला लावला, ते लागू का केलं नाही तिथं? वार्षिक सभा शंकर सहकारीच्या पहिल्या रांगेतच 50% लोकं बिगर सभासद होते आणि स्टेजवर बसले होते. 50% लोकं जी पहिल्या रांगेत बसली होती वार्षिक सभेला, त्यांचा 50 वर्षात ऊस नाही आणि वार्षिक सभेत स्टेजवर बसलेत आणि फक्त मार्केट कमिटीला कायदा कलम लावला. ह्या कलमाखाली आम्ही ह्याला निमंत्रणलाच फक्त आत सोडलं आणि त्या मार्केट कमिटीच्या वार्षिक सभेला पडदा लावला. का? तर बाहेरच्या लोकांना कळू नये. परत पत्रकारला आत सोडलं नाही. ह्या गोष्टी तुम्ही स्वतःहून दाखवताय, की काहीतरी भानगड आहे. आम्ही पडदा लावतोय, पत्रकारला आत सोडत नाही. मग ह्या 2 वार्षिक सभेला का असं स्ट्रिक्ट राबलं नाही? फक्त सभासदाचं. सहकार महर्षीच्या वार्षिक सभेला 200 कामगारच पुढं असतात आणि तीच मंजूर म्हणतात आणि शेतकरी मागे असतात. मग ही तुम्ही चर्चा घडवायची नाही शेतकऱ्यावर आणि गेले 15 वर्षे सहकार महर्षी कारखान्यानं FRPच्या वर ₹1 दिला नाही आणि प्रोडक्शन कॉस्ट 700 ते 800 रुपये जादा खर्च करतात. त्याच्यामुळं शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आणि सभासदाला न्याय मिळत नाही. वार्षिक सभा असेच दाबून न्यायच्या, FRP पुरतं पैसे द्यायचं आणि आम्ही सांगेल तीच कायदा. बोगस कामगार पुढं बसवायचे. सभासदावर अन्याय, शेतकऱ्यावर अन्याय हा विषय झाला. राहिला विषय एक मार्केट कमिटीचा विषय, त्या दिवशी आम्ही बोललोच होतो, की तुम्ही जी खुलासा केला रुपनवर संचालकांना तर ती मान्यच आहे. आम्हाला काही त्यात काही विषयच नाही घ्यायचा. ऑडिटरनं मान्य केलंय, तुम्ही केलंय. वार्षिक सभा आम्हाला कुठलाही विषय नामंजूर करायचाच नव्हता. सहकारात कुठल्याही वार्षिक सभेत विषय नामंजूर 99.99% नामंजूर होत नाही.
विषय मंजूर आणि नामंजूरचा हा विषयच नाही. आणि मंजूर झालं म्हणून आपण काय लय गड जिंकला असंही नाही. मुद्दा काय आहे? चर्चा. आणि एकच मुद्दा महत्त्वाचा विषय आहे, गाळ्याचा विषय. जी 280 गाळे आणि ओपन प्लॉट, जी ऑडिटरनं सलग 3 वर्ष, सलग सरकारी ऑडिटर म्हणजे ते डोकी साहेब असो, पवार साहेब असो, त्यांनी लिहिलंय, पोट भाडेकरू चालत नाही. पोट भाडेकरूचा माघार घेऊन निलाव काढा आणि नवीन शेतकऱ्याला सभासदाला संधी द्या. ती भाडं काढण्याची गरज आहे आणि नवीन गाळेधारकाला देणं गरजेचं आहे. तो मुद्दा चर्चा करायचा होता. किती पोट भाडेकरू आहेत? नातेपुते जवळ-जवळ 50 आहेत. अ, अकलूजला वेगळे आहेत. परत काय असे गाळेधारक आहेत ती त्यांच्या कराराची मुदत संपली. 10 वर्ष मुदत होती. आज 15-20 वर्ष त्यांचे गाळे आहेत. बरं, त्याचं डिपॉझिट किती? 15 वर्षापूर्वी 50,000 लाख आहे. आज तू फेरनिलाव काढला, तर मार्केट कमिटीला 4 ते 5 लाख डिपॉझिट मिळेल. जी भाडं ₹400 ते ₹500 आहे किंवा ₹800 आहे, आज भाडं 3,000 मिळेल. मग ती मार्केट कमिटीला डिपॉझिट पण 4-5 कोटी वाढेल आणि भाडंही वर्षाचं वाढेल. ही विषयी चर्चा करायची होती. आता माननीय संचालक चेअरमन साहेब उत्तमराव जानकर यांनी डी-डी-आरला पत्र दिलंय. त्याचा आदेश येईल. त्याच्यापुढे चर्चा होईल. ह्या 280 गाळ्यानं ओपन प्लॉटचा निलाव होईल आणि त्याचं उत्पन्नाचं साधन होईल. आम्हाला दुसरा विषय, शिंदेवाडीत 3 एकर जमीन आहे. तिथं आमची इच्छा, आम्ही त्या 3 एकरात एक गोडाऊन आहे. तिथं शिंदेवाडी आणि आसपासच्या लोकांना काहीतरी कोल्ड स्टोरेज किंवा मंगल कार्यालय बांधलं तर तिथल्या लोकांना फायदा होईल. एक 5-50 लाख खर्चून एक मंगल कार्यालय बांधलं, त्या शेतकऱ्याला आणि सभासदाला तिथं फायदा होईल. एक नातेपुते इथे कोल्ड स्टोरेज बांधावं, अशी आमची मागणी होती. ती विषयावर चर्चा करायची होती. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आम्हाला चर्चा करायची होती आणि सुचवायचं होतं. पण इथं काय झालंय, सभापती किंवा त्यांच्या जवळच्या माणसाची मार्केट कमिटीची आर्थिक फायदा होतोय आणि तो बेकायदेशीर आहे. आणि बेकायदेशीर असल्यामुळं जर सभासद आणि संचालक उत्तमराव जानकर यांनी विषय मांडला असता, तो पत्रकाराला कळला असता आणि पत्रकाराने ते छापलं असतं. त्याच्यामुळं त्या सभासदालाही बोलून द्यायचं नाही, उत्तमराव जानकरलाही बोलून द्यायचं नाही आणि पत्रकाराला कळून द्यायचं नाही आणि म्हणून माळशिरस तालुक्यातल्या जनतेलाही कळून द्यायचं नाही. ही गेले 70 वर्ष चाललंय. मग असं किती दिवस चालणार? काळ बदलत चाललाय. WhatsApp, Facebook आहे. जी काय आज तुम्हाला कळतंय, कुठेही विषय थोडा अमेरिकेत काय झालं किंवा इस्रायलला काय झालं, ते दुसऱ्या सेकंदाला इथं कळतंय. तुम्ही कितीही दडपून ठेवलं, तुमचा भ्रष्टाचार हा उघड झालेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तुमचा भ्रष्टाचार असं झाकून पडद्याआड आणि पत्रकाराला बाहेर ठेवून किती दिवस चालणार आहे? ह्या वर्षी खपून नेलं, पुढच्या वर्षी येणारच आहे ना वार्षिक सभा. त्यामुळे पुढच्या वर्षी ओपन होईल. मी एकच विनंती आहे ह्या नात्यानं, ह्या निमित्तानं, मार्केट कमिटीची वार्षिक सभा असू, जी काय नियम लावला तसाच सहकारमर्षी आणि शंकरला नियम लावा. फक्त सभासदाचाच आत सोडा. कायद्यानं नियम लावा. चर्चा करा. चर्चेतनं मार्ग निघतो. तरच आपला सहकारमर्षी आणि शंकर माळेगाव, पांडुरंग आणि सोमेश्वर सारखा दर देईल आणि आर्थिकदृष्ट्या आपले कारखाने फायदे होतील. आज आपण पांडुरंग आणि माळेगाव, सोमेश्वर सारख्या पेक्षा सहकारमर्षी कारखाना आर्थिकदृष्ट्या 10 वर्ष महाग आहे. आर्थिकदृष्ट्या एफ-आर-पी देतंय 10 वर्ष मान्य आहे, 15 वर्ष. पण आर्थिकदृष्ट्या आपण 10 ते 15 वर्ष बॅलन्स शीटनं दिसतोय आपण महाग आहे. का तर तुम्ही चर्चा करत नाही शेतकऱ्यावर आणि आता 50% सभासद सहकारमर्षीचे आपल्याला ऊस घालत नाही ती शेजारच्या कारखान्याला घालतात. आपले संचालक 80% संचालक सहकारमर्षीचे आणि शंकरचे आपल्या कारखान्याला ऊस त्यांचा 100% येत नाही. 10% ऊस घालते ती, बाकीचा 80 ते 90% बाहेरच्या कारखान्याला घालते ती. मग ती सहकारमर्षीचा असू, शंकरचा असू. तीच परिस्थिती शिवामृतची आहे. जी रोज कार्यकर्ते ह्यांच्याकडनं कामं करून घेते ती सरपंच किंवा मेंबर, डायरेक्टर, चेअरमन आणि त्यांचं स्वतःचं दूध शेजारच्या डेअरीला असतो, शिवामृतला घालत नाहीत. त्यांचा स्वतःचा ऊस राजेवाडीला जातो, बाकीचे इतर पांडुरंगला जातो. मग ही सहकारमर्षीची संस्था जी शेतकऱ्यांना आणि सभासदांसाठी केलते, आज 40-50 वर्ष झालं, कोणाला 60 वर्ष झालं. आज आपल्या तालुक्यातली सभासद शेतकरी हळू ह्यांच्या संग वाद न घालता आपलं बाहेरच्या कारखान्याला, बाहेरच्या संस्थेला, बाहेरच्या मार्केट कमिटीत गाया न्यायच्या, बाहेरच्या मार्केटला डाळिंब पेरून न्यायचं, ही सवय लागलेली आहे. आणि कामापुरतं
कुणाचं बदलीचं काम असेल, कुणाचं रस्त्याचं काम असेल, तेवढ्यापुरतं शिवरत्नावर जाऊन काम करून घ्यायचं. ही अशी प्रथा लोकांची झाली. ह्यांना संस्थेचं काय पटलं नाही आणि ह्या कुटुंबाला काय झालंय, त्यांना ती कळणार नाही, आपला शत्रू कोण आणि मित्र कोण. शत्रू त्यांचे शत्रू काम करून घेतात, फक्त समोर विरोध दाखवत नाहीत आणि पिठीच्या आड त्यांना मत देत नाहीत. ही गेले 30-40 वर्ष, 20 वर्ष झालं बघतोय. अहो, तुमच्याबरोबर रोज बसणारी माणसं तुम्हाला ऊस आणि दूध घालत नाही ती, मार्केट कमिटीत त्यांचं फळभाजी आणत नाही ती, ती तुमचे शत्रू आहेत. आणि तुमच्याकडनं रस्तं कामं करून घ्यायचं आणि फक्त ह्यांना नाद एकच राहिलाय आता तिसऱ्या पिढीला. खासदारकी इलेक्शन आलं का खासदारकीला फॉर्म भरायचा. आमदारकी इलेक्शन आलं का आमदारकीला फॉर्म भरायचा. कारखान्याचं इलेक्शन आलं का कारखान्याचं चेअरमन व्हायचं. पंचायत समिती लागलं का पंचायत समितीचं फॉर्म आणि सभापती व्हायचं. ह्या कुटुंबाला, शिवरत्नातल्या कुटुंबाला एकच नाद लागलाय, इलेक्शन लागलं का आपल्या कुटुंबातल्या एक जणाचा फॉर्म भरायचा, त्याला चेअरमन सभापती करायचं आणि इकडं सहकारी संस्था बुडल्या तरी चालते. सहकार महर्षीच्या संस्था बुडल्या तरी ह्यांना घेणं देणं नाही. ऑलरेडी 50% बुडलेत. राहिलेल्या ह्या 5 अजून सुद्धा ह्यांना नीट शिवरत्नानं नीट विषय घ्यावा. जी लोकं तुमच्याकडनं कामं करते ती तुम्हाला मतदान देत नाही ती नुसतं समोर पाया पडते कामं करते त्यांचा स्वतःचा ऊस आणि दूध कुठं आहे? प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा, जी येतोय तुमच्याकडे. ज्याला पदं दिलेत, एक उदाहरण तुम्हाला सांगतो त्या मार्केट कमिटीच्या विषयी. बोरगावचे पाटलं लय उठत होते. गेले 5 वर्ष बोरगावच्या पाटलाच्या तिघाचा आहे ऊस. ए एक 2% सुद्धा सहकार महर्षीला नाही. ह्यांचा 95 ते 90% ऊस पांडुरंग कारखान्याला जातोय. बबनदादाला जातोय. आणि कालच्या मार्केट कमिटीत तिघही पाटलं मंजूर, मंजूर, मंजूर विरोध करत होती. ही का त्यांच्यात कॉम्पिटिशन लागलंय? जेडपीचं बोरगावचं शीट ओपन आहे. ह्याला मिळेल का, मला मिळेल का, तिघा भावाभावाची टक्कर. मग कोण जास्त मंजूर म्हणतंय त्याला मोहिते पाटील तिकीट देतील, म्हणून ती ऍक्शन करत होती. ही जी प्रथा जी आहे तालुक्यातली, दरवाजा आला, मोहिते पाटील आला का दरवाजा उघडायचा आणि पाय धरायचा, मग तिकीट फायनल. ही जी विषयक प्रथा आहे त्यांनाच ती कळत नाही. जी कानाला लागते त्यांचं मोहिते पाटलालाच कळत नाही काय चांगलं आणि वाईट, आणि ती सांगतं का तीच खरं वाटतं त्यांना. संस्थेत मी बघतोय गेले शंकरच्या बाबतीत पहिले 25-30 वर्ष 90च्या दशकापर्यंत आज जी पांडुरंग कारखाना पारितोषिक घेतोय, नानासाहेब देशमुख चेअरमन आणि विष्णुपंत अण्णा काका व्हाईस चेअरमन असताना आपण पारितोषिक घेत होतो, जे आता पांडुरंगला मिळते. मागील 10-20 वर्षात का रिवर्स आलं, की तुमचं मॅनेजमेंट बदलत गेलं. मागील 10 वर्ष मॅनेजमेंट खराब होतं, कारखाना बंद पडला आणि तुम्ही निवडून आला आणि तुम्ही 5 वर्ष झालं सत्तेत आला. आज मॅनेजमेंटमध्ये काय फरक आहे? फक्त ती भाव गेला आणि दुसरा भाव आला. मॅनेजमेंटमध्ये काही फरक नाही. 95% तीच लोकं आहेत. त्या कानाला लागत होती चेअरमनच्या, आता दुसऱ्या भावाच्या कानाला लागतेत. काही मॅनेजमेंटमध्ये फरक नाही, काही बदल नाही. कारखाना बंद पडलेला चालू झाला, मी पैसे उभा केले, लोकांना त्यातलं ज्ञान नसतं. ठीक आहे, तुम्ही चालू केला, बंद पाडला कुणी? ह्याच्यावर विषय बोलत नाही. ठीक आहे, बंद पाडला, चालू केला. पण आज आपण तोट्यात कारखाना चालवतोय. गेले 4 वर्षात शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला जर तुम्ही अहवाल सभासदाला देत नसेल, ही दुर्दैव बाब आहे. शंकर सहकारी मागील 2 वर्षात व्हाईस चेअरमन आणि संचालकांनी अहवाल मागितलं, संचालकाला अहवाल देत नाही. सभासदाला तर लांबच. व्हाईस चेअरमनला अहवाल मिळू शकत नाही, संचालकाला शंकर कारखान्याचा अहवाल मिळत नाही. ही सगळ्यात दुर्दैव बाब. का तुम्ही अहवाल देत नाही वार्षिक सभेला? विषय मंजूर नामंजूरचा विषय येत नाही, तुम्ही अहवाल छापलाय आणि अहवाल व्हाईस चेअरमन, संचालक आणि सभासदाला देत नाही. हिथंच प्रश्नचिन्ह आहे ना. हित अहवाल देत नाही म्हणजे त्यात काहीतरी चोरी आहे, आणि चोरी आहे म्हणून तुम्ही अहवाल छापून देत नाही, मागितलं तरी देत नाही. पण ही काय न मिळणारी गोष्ट नसती. एकदा तुमच्या सह्या झालेल्या असतात, त्याच्यात बदल करायला येत नसतो. अहो, कधी 50-55 वर्ष झालं ह्या वार्षिक सभा बिगर अहवालाची झालेली नाही. प्रत्येक कुठलीही साधी पतसंस्था असो, डेअरी असो, विकास सोसायटी असो, वार्षिक अहवाल वार्षिक सभेत सभासदाला द्यावा लागतोय. मागितलं तर द्यावं लागतं. ही देतच नाहीत, संचालकाला देत नाहीत. आणि दुसरं उदाहरण मी बघतो, पहिले 80-90च्या दशकात का चांगले चालत होते संस्था, ते सहकारी कायद्याप्रमाणे चालत होते. पण 2000च्या आसपास काय झालं, मी एक साधारण उदाहरण बघतोय.
इथं अनंतराव माने एम-डी होते शंकर कारखान्याला आणि सहकार मर्शीला डी-जी माने होते. ही दोन्ही एम-डी असेपर्यंत त्यांचा अहवाल बघा आणि आत्ताचा अहवाल बघा. ती दोन्ही एम-डी असताना ही दोन्ही संस्था सहकारी कारखाने कायद्याप्रमाणे चालवत होते. अहवाल त्यांचा पॉझिटिव्ह होता आणि भ्रष्टाचार होत नव्हता आणि प्रत्येक सहकार कायद्याप्रमाणे चालली. ही दोघांची पदं गेली. अनंतराव मानेला राजीनामा द्यावा लागला. तिकडं डी-जी माने रिटायर झाले आणि त्याच्यानंतर ह्यांच्या कुटुंबातली लोकं त्यात चेअरमन झाले. त्यात हळू ताबा घ्यायला लागले आणि जी सहकार मर्शीवरची जी लोकं होती काम करणाऱ्याला, त्यांना दुसऱ्या, तिसऱ्या पिढीनं बाजूला केलं आणि ज्याला त्यातलं काय कळत नाही त्यांना संचालक करतात आणि ज्याला आता संचालक केलंय शिवामृतला असू, सहकार मर्शीला असतो, त्याच्यावर आधीच बिंबवलेलं असतात. तू संचालक मोहिते पाटलामुळे झालाय. त्याच्यामुळे तुला काय लय बोलू नको. मग त्याच्यामुळे ती बोलत नाही. काय घेणं देणं नाही. अशी सूतगिरणीची जर 10 वर्षातनं ह्या वर्षी मी पत्र दिल्यानंतर 10 वर्षातनं पहिल्यांदा जनरल मीटिंग झाली उदय सभागृहात. जर सूतगिरणीची सभा 10 वर्ष होत नाही, माझ्या पत्रावरून जर सूतगिरणी जनरल मीटिंग होती आणि तुम्ही 5 एकर जमीन विकली, 42 एकर 10 वर्षापूर्वी विकली. अशा अनेक गोष्टी जवळ-जवळ 200-300 एकर जमीन सहकार मर्शीनं संस्थेसाठी घेतलेली विकलेत आणि अशा जर तुम्ही अशाच संस्था चालल्या, हे राहिलेले 5 संस्था सुद्धा एक दिवस अडचणीत येणार आहेत. आर्थिक अडचणीत आहेतच ऑलरेडी. मार्केट कमिटी काय अडचणीत नाही, त्यात व्यवहार कमीच आहे. त्याचा विषय नाही. फक्त वाढ व्हायची होती, त्यानं वाढ करा. पेट्रोल पंप आता मार्केट कमिटीचं 2 पेट्रोल पंप आहेत, चांगले चालतात. जे चांगलं चालते ते विषय आम्ही म्हणतोयच. मी बघितलं बरं का अहवाल, मार्केट कमिटीचा पेट्रोलचा पंपाचा अहवाल आणि शंकर सहकारी आणि सहकार मर्शीचं एक उदाहरण देतोय. साधारण मार्केट कमिटीचं पेट्रोल वर्षाला 70,000 लिटर पेट्रोल विकते ती आणि डिझेल 1,00,000 लिटर विकते ती. अकलूजचे पेट्रोल पंप एक 2 वर्षाचा अहवाल बघितला. त्यांचा अहवाल चांगला आहे. 30 ते 35 लाखाचा नफा आहे पेट्रोल पंप मार्केट कमिटीचा. पण तीच विषय आता जेवढं पेट्रोल विकतेत वर्षाला मार्केट कमिटी, त्याच्यापेक्षा 12 पट आम्ही पेट्रोल सदाशिवनगरला विकतो. म्हणजे 12 लाख लिटर आणि डिझेल 18 पट विकतो. आणि तरी आमचा नफा शंकर कारखान्याच्या पेट्रोल पंपाचा नफा 35 लाख, मार्केट कमिटीचा 35 लाख आणि त्याच्यापेक्षा सहकार मर्शीचा पेट्रोल पंपच्या माहिती सांगतो. त्याच्या 18 पट पेट्रोल विकतात. म्हणजे जवळजवळ 16 ते 17 लाख लिटर पेट्रोल विकलंय सहकार मर्शीच्या पेट्रोल पंपाने आणि डिझेल तर 31 लाख विकलंय. म्हणजे 31 पट ज्यादा. 31 पट ज्यादा डिझेल सहकार मर्शीच्या पेट्रोल पंपानं आणि सहकार मर्शीचा पेट्रोल पंपचा नफा फक्त 37 लाख आहे. मग मी माननीय सभापती मदनसिंह मोहिते पाटील आणि सचिव काकडे साहेब यांचं अभिनंदनच करतोय. तुमचं 35 लाखाचा नफा 18 पट 31 पट धंदा कमी आहे आणि 35 आणि त्याच पद्धतीनं शंकरचं पेट्रोल पंपचा नफा 35 लाख, सहकार मर्शीचा नफा 37 लाख, त्यांचा सेल मात्र 12 पट, 18 पट, 31 पट. मग ह्या पेट्रोल पंपच्या बाबतीत माननीय सभापती आणि सचिवचं अभिनंदनच करतोय आणि माझी इच्छा आहे तुम्ही दोघांनी सभापती आणि सचिवांनी मी विनंती आहे, मी शंकरचा सभासद आणि सहकार मर्शीचा सभासद या नात्यानं माझी एक ठराव मी म्हणणं मांडतोय, तुम्ही ह्या दोन्ही पेट्रोल पंप चालवाय घ्यावं मार्केट कमिटीनं. म्हणजे आमचाही नफा ही 35 लाखाच्या ऐवजी 1.2 कोटी होईल आणि ती आमच्या शंकरच्या आणि सहकार मर्शीच्या चेअरमनला द्यावा. हीच विनंती करून मला इथं तुम्ही मुलाखतीला संधी दिली तुमच्या वाहिनीला रणवीर साहेबांना मी आभार मानतो.